शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तूर पिकावर कळी अवस्थेमध्ये कोणती फवारणी करावी याविषयीचा आपला हा आजचा व्हिडिओ आहे. शेतकरी बंधूंनो, तूर पीक असेल किंवा तुमचं इतर कोणतंही पीक असेल जे फुलवर्गीय पीक आहे, तर अशा पिकामध्ये गर्भधारणा आणि फुलधारणा चांगली होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे फॉस्फरसचा. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस तूर ही 75 ते 80 दिवसाची झाल्यानंतर मी तुम्हाला दुसरा रासायनिक खताचा डोस जो तूर पिकाला द्यायला सांगितला होता की एकरी एक बॅग DAP आणि पोटॅश, ज्या शेतकऱ्यांनी हा डोस योग्य वेळी मी सांगितल्याप्रमाणे दिलेला आहे त्यांच्या तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यामध्ये काही अडचण येणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं तूर पिकाला खत व्यवस्थापन केलेलं नाही आहे, अशा शेतकऱ्यांच्या तूर पिकामध्ये फुलधारणेसाठी तिथं अडचण निर्माण होऊ शकते. मग शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी अशा वेळेस तुम्ही कोणती फवारणी कळी अवस्थेत तूर पिकावर करायला पाहिजे, तर आज मी तुम्हाला बरेच पर्याय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे शेतकरी बंधूंनो. तसं जर बघितलं तर मी 2 मिनिटामध्ये माहिती सांगून हा व्हिडिओ संपू शकतो, पण जर एकच कॉम्बिनेशन सांगितलं तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मला ही समस्या आलेली आहे की सांगितलेलं औषध बऱ्याच विभागामध्ये स्थानिक मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी व्हॉट्सअप करणे, कॉल करणे, पर्यायी औषध विचारणे, त्यापेक्षा आज मी तुम्हाला प्रत्येक औषधामध्ये एक 4-4, 5-5 प्रकारचे पर्याय सांगणार आहे. त्याच्यापैकी तुमच्या स्थानिक मार्केटमध्ये तुमच्या विभागामध्ये जे औषध तुम्हाला मिळेल ते तुम्ही घेऊन फवारणी करू शकता. सर्व औषधं मी टॉपची सांगणार आहे, त्याच्यामुळे कोणतंही तुम्ही घेऊ शकता. शेतकरी बंधूंनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर केवळ व्हिडिओ बघून जाऊ नका, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. म्हणजे भविष्यात तूर पीक असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल त्या पिकाविषयी येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, कळी अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये आपण कोणती फवारणी करायला पाहिजे, तर एकंदरीत एक चांगल्या प्रकारचं आपल्याला तिथं टॉनिक वापरायचं आहे, एक बुरशीनाशक वापरायचं आहे आणि एक कीटकनाशक. तर या तीनही प्रकारामध्ये मी प्रत्येक प्रकारासाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय सांगतो. सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एखादं टॉनिक, एखादं विद्राव्य खत घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला पर्याय सांगतो शेतकरी बंधूंनो, टाटाचं टाटा बहार आणि त्याच्यासोबत 20% बोरॉन असलेलं बोरॉन, हा एक कॉम्बिनेशन तुम्ही तिथं वापरू शकता. टाटा बहार तुम्ही 40 मिली 20 लिटरच्या पंपासाठी आणि बोरॉन हा 25 ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे. हा एक पर्याय झाला शेतकरी बंधूंनो. त्यानंतर दुसरा पर्याय याच्यामध्ये आहे तो म्हणजे पाटील बायोटेकचं झकास, 10 मिली 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं विद्राव्य खत घ्यायचं आहे. आता विद्राव्य खतामध्ये 2-3 पर्याय सांगतो. 1261-0 हा एक पर्याय आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो आहे 13-40-13 आणि तिसरा जो पर्याय आहे विद्राव्य खतामधला तो आहे महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल. या 3 विद्राव्य खतापैकी कोणतंही एक विद्राव्य खत तुम्हाला झकास सोबत घ्यायचं आहे 100 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. हा तुमचा दुसरा पर्याय झाला. त्यानंतर याच्यामध्ये जो तिसरा पर्याय आहे, तर तिसरा पर्याय शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये तुम्ही एखादं चांगल्या प्रकारचं ॲमिनो ॲसिड असलेलं टॉनिक घेऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्ही वरद कंपनीचं जे काही फ्लॉवर स्ट्रॉंग नावाचं जे काही बायोस्टिम्युलंट आहे त्याचा तिथं वापर करू शकता. साधारणतः 30 मिली तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे 20 लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यासोबत तुम्ही वरद कंपनीचंच चमत्कार 5 मिली वापरायचा आहे. हा कॉम्बो शेतकरी बंधूंनो एक चांगला पर्याय आहे तूर पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठी किंवा कळी अवस्थेमध्ये तुम्ही याची फवारणी करू शकता. आणि याच्यामध्ये चौथा पर्याय जो मी तुम्हाला सांगतो, तर पॅक्लोबुट्राझोल 40% घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं घ्या, असं नाही की मी सांगतो त्याच कंपनीचं घ्या. आता बऱ्याच कंपन्यांचं पॅक्लोबुट्राझोल मार्केटमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बायरचं इग्निटस घेऊ शकता. शेतकरी बंधूंनो, इग्निटस घेतलं तर 10 मिली तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. किंवा सुमिटोमो कंपनीचे 2 प्रोडक्ट आहे, एक टाबोली आणि दुसरं आहे शेतकरी बंधूंनो त्याच्यामध्ये विद्युत. दोन्हीचं प्रमाण एकच घ्यायचं आहे तुम्हाला 5 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. आता फुलधारणेसाठी हे आपले झाले एकंदरीत 3 ते 4 पर्याय. कोणताही एक पर्याय तुम्हाला याच्यापैकी निवडायचा आहे.
सगळे टॉपचे औषधं मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तूर पिकामध्ये आता पान खाणारी अळी असेल किंवा शेंडा खाणारी अळी असेल, तर अळीच्या चांगल्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कीटकनाशक या फवारणीमध्ये तिथं घेणं गरजेचं आहे. तर कीटकनाशकामध्ये याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी एक 3-4 प्रकारचे औषधं सांगतो. पहिला पर्याय, याच्यामध्ये तुम्ही इमामॅक्टिन बेन्झोइट 5% घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक तिथं घेऊ शकता. आता याच्यात बरेच पर्याय तुम्हाला सांगतो. तुम्ही मिसाईल घेऊ शकता, EM1 घेऊ शकता, प्रोक्लेम घेऊ शकता, किंवा एक धीरा नावाचं चांगलं प्रोडक्ट येतं त्याच्यामध्ये ते घेऊ शकता. 15 ग्रॅम तुम्हाला इमामॅक्टिन बेन्झोइटचा जो तो वापर करायचा आहे 20 लिटरच्या पंपासाठी. त्यानंतर याचा दुसरा पर्याय शेतकरी बंधूंनो, क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे 2 घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही तिथं कीटकनाशक वापरू शकता 30 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. याच्यामध्ये घरडा केमिकलचा हमला सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे आणि जबरदस्त रिझल्ट देणार आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, इंडोक्झा कार्बचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता 30 मिली 20 लिटरच्या पंपासाठी. अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही कीटकनाशकाचे पर्याय आहे तर ते मी सांगितलेले आहे. कोणता तरी एक पर्याय तुम्हाला तिथं निवडायचा आहे. आता शेतकरी बंधूंनो, शेवटचा पर्याय म्हणजे तूर पिकामध्ये एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे. बुरशीनाशकाचा रोल आपल्याला तूर पिकात जो काही रोग आहे तर रोगाचा प्रादुर्भाव ओळखून तिथे घ्यायचा आहे. शक्यतो शेतकरी बंधूंनो, तूर पिकाच्या काडीवर तुम्हाला काळे डाग दिसत असतील, काडीची साल वाळताना कुठं दिसत असेल आणि झाड वाळत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एक 3-4 बुरशीनाशकं सांगतो. कोणतं तरी एक बुरशीनाशक तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही रिडोमिल गोल्ड बुरशीनाशकाचा वापर करू शकता 30 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा रिडोमिल गोल्डला पर्याय म्हणून तुम्ही रोको बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 30 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, टिल्ट नावाचं जे काही बुरशीनाशक आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे 15 मिली किंवा 20 मिली तुम्ही ते घेऊ शकता 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि त्याच्यासोबत शेतकरी बंधूंनो स्ट्रेप्टोसायक्लिन याचासुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता. ब्लू कॉपर तुम्हाला 30 ग्रॅम तिथं वापरायचं आहे आणि स्ट्रेप्टोसायक्लिन साधारणतः 3 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला वापरायचं आहे. तर अशा पद्धतीनं बुरशीनाशकाचे एक 3-4 प्रकार मी तुम्हाला सांगितले. शेतकरी बंधूंनो, लक्षात ठेवा, टॉनिकमध्ये जे मी तुम्हाला 4 पर्याय सांगितले कोणता तरी एकच घ्यायचा आहे. बुरशीनाशकामध्ये जे पर्याय सांगितले त्याच्यापैकी एक, आणि कीटकनाशकामध्ये एक पर्याय, असं एकंदरीत तुम्हाला कॉम्बिनेशन करून कळी अवस्थेत तूर पिकावर जी काही फवारणी आहे तर ती करायची आहे. चांगल्या पद्धतीनं ही फवारणी तुम्हाला तिथं फायद्याची ठरणार आहे. शेतकरी बंधूंनो, रिझल्ट बेस्ट तुम्हाला त्या फवारणीचा पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. काही समस्या असेल तर व्हॉट्सअप करा. नमस्कार.